नमस्कार, सिटी न्यूजमधून मी रोहिणी। नागपंचमीच्या निमित्ताने नागपूरमधील संभाजीनगरमध्ये आज असलेलं नागोबा मंदिर इथे आपण भाविकांची सकाळपासूनच गर्दी बघतो। आज नागदेवतेसाठी महत्त्वाचं असतं दूध, फुले आणि त्याला नैवेद्य देखील अर्पण केलं जातं। पण या दिवसाचं महत्त्व काय असतं आणि भाविकांसाठी याचा अर्थ काय असतो हे देखील जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आज नागपंचमीच्या निमित्ताने आपण बघू शकतो की आतमध्ये देखील फूल आणि फुलांची सजावट आपल्याला बघायला मिळते आणि भाविक भक्त देखील आपल्याला पूजा अर्चना करताना दिसत आहेत। नागपंचमीच्या निमित्ताने संभाजीनगर चौकातील नागोबा मंदिरात भक्तिमय वातावरण देखील आता आपल्याला बघायला मिळत आहे। सकाळपासूनच भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल होत असून नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती। नागपंचमीच्या दिवशीच नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा ही पहिलेपासून सुरू आहे। याच श्रद्धेतून भाविकांनी नागोबाला दूध, फुले, हार आणि नैवेद्य अर्पण करत पूजा अर्चना केली। अनेक भाविकांनी आपल्या कुटुंबासोबत मंदिरात हजेरी लावली। सुख समृद्धीसाठी, आरोग्यासाठी नागदेवतेकडे प्रार्थना देखील आपल्याला करताना दिसत आहेत। मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची लगबग सुरू आहे। दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये आपल्याला एक वेगळाच उत्साह देखील पाहायला मिळतो। आपण बघू शकतो की भाविक भक्त मोठ्या उत्साहाने नागदेवतेच्या समोर फूल आणि दूध आपल्याला अर्पण करताना दिसत आहेत। भाविक भक्तच नसून आपल्या सहकुटुंबासह लहान लेकरांसह भाविक भक्त इथे आपल्याला दिसत आहेत। नागपंचमीच्या निमित्ताने आज आम्ही आलो होतो नागपुरातील संभाजीनगर येथे असलेल्या नागोबा मंदिरामध्ये। या मंदिराचे अध्यक्ष ते आता आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा मंदिर कधीपासून आहे आणि कधीपासून इथे भाविक भक्त येत असतात। सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे सर। आजच्या दिनाचं काय महत्त्व आहे आणि कधीपासून हा मंदिर आहे? आजच्या दिवसाचं तर बरेच वर्षापासून आमचं मंदिर आहे इथे। जवळजवळ 100 ते 150 वर्षापासून ह्या मंदिराची इथे आराधना भक्तांतर्फे चाललेली आहे आणि आज नागपंचमीच्या निमित्ताने पुष्कळ भाविकांची श्रद्धा आहे की इथे पूजा करून ते देवाकडून आशीर्वाद घेतात आणि मोठ्या संख्येने लोक येतात। जवळजवळ 15 ते 20 हजार लोक आज दर्शन घेतात आणि कढईचा प्रसाद होतो। आणि ही परंपरा आमची जुनं मंदिर त्या साईडला होतं आधी रस्त्याच्या, ती 100 वर्षापासून ही प्रथा इथे चालवली आहे आणि बरेच भाविक येऊन दर्शन घेऊन जातात आणि प्रसादाचा लाभ घेतात आणि आशीर्वाद घेतात देवाचा। यावर्षी नागपूरकरांसाठी काय मेसेज द्या? नागपूरकरांसाठी मेसेज हा आहे की श्रद्धा वाढवावी देवावर आणि मोठ्या संख्येने दर्शन घ्यावे। जिथे जिथे ज्या लोकांना जे मंदिर जवळपास पडतं आहे तिथे जाऊन आज विशेष करून नागोबाची पूजा करून आशीर्वाद घ्यावा। तसेच महादेवाचा श्रावण महिन्यानिमित्त आशीर्वाद घ्यावा। सर, माझा हा प्रश्न आहे की नागदेवतेला दूध, फुले आणि नैवेद्य अर्पण केलं जातं, यामागचं महत्त्व काय? जुनी परंपरा आहे ही दूध आणि हे सगळे व्हायची। त्यानुसार श्रद्धेने लोक इथे ते सगळं वाहतात। बेलफूल वाहतात, लाह्या आणि फुटाणे यांचाही प्रसाद ते दाखवतात नागाला। आणि सनातन धर्मामध्ये नागाला अनन्य महत्त्व आहे। विष्णू भगवानांची सय्या म्हणून शेष नाग आहेतच। महादेवाच्या गळ्यातही वासुकी साप आहेत। हे सगळे जुनी परंपरा असल्यामुळे लोक श्रद्धेने आणि यांनी पूजा करायला येतात मंदिर। नक्कीच आता आपल्यासोबत होते नागोबा मंदिर येथे असलेले अध्यक्ष। त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे आजच्या दिनी कशाचं महत्त्व आहे, का दूध, बेल आणि नैवेद्य अर्पण केलं जातं याचं देखील महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे आणि जनतेला देखील त्यांनी एक संदेश दिलेला आहे की श्रद्धा ही वाढवली पाहिजे। असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू। तोवर बघत राहा सिटी न्यूज। तुमच्यासोबत मी रोहिणी, नागपूर।